नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर डॉक्टर राजीव पोतदार हे नागपूर जिल्ह्यामधले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पेशाने डॉक्टर आहेत। ते कळमेश्वर येथे रुग्णालय देखील चालवतात आणि अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनात्मक कार्यामध्ये सक्रिय आहेत। दरम्यान या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे, मात्र काँग्रेसकडून अजून कोणाचेही नाव जाहीर झालेले नाही। नगर परिषद निवडणुकीवेळी केदार गटानंच सगळी सूत्र ही आपल्या हाती घेतलेली होती, त्यामुळे आता देखील सुनील केदार गटानं जबाबदारी स्वीकारून उमेदवार द्यावा अशी भूमिका काँग्रेसच्या इतर गटानं घेतल्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे। त्यामुळे नागपूर मतदारसंघामधून काँग्रेस उमेदवार हा केदार गटाचा असण्याची शक्यता आहे। दरम्यान नागपूर निवडणुकीसंदर्भामध्ये माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजीव पोतदार आणि त्यांच्यासोबत असलेले भाजप आमदार आशिष देशमुख यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। बघूयात। विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉक्टर राजीव पोतदार आपल्यासोबत आहेत। डॉक्टर साहेब, रुग्णांचा उपचार करता करता आता मतदारसंघाची जबाबदारी येते निश्चितपणे, आणि माझा मतदारसंघ तर 12 विधानसभा क्षेत्र आणि 2 लोकसभा क्षेत्राचा एवढा मोठा मतदारसंघ राहणार आहे आणि या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं काम मी निश्चितपणे अतिशय प्रभावीपणे करेल असा मला विश्वास आहे। बरेच वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागली। सावनेरमध्ये एकदा संधी हुकली होती, मात्र बरेच वर्ष वाट पाहावी लागली। भाजपमध्ये निष्ठेला महत्त्व दिलं जातं, हे पुन्हा अधोरेखित झालंय। निश्चितपणे श्रद्धा आणि सबुरी याला पार्टीमध्ये अतिशय जास्त महत्त्व आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा या माध्यमातून अतिशय चांगला संदेश हा निश्चितपणे मिळालेला आहे। नाही, असं नाही, काँग्रेसचा उमेदवार काँग्रेस पाहतील, पण सन्माननीय बावनकुळे साहेबांनी आव्हान केलं आहे का ही निवडणूक अविरोध झाली पाहिजे आणि त्या निमित्ताने एक चांगला संदेश विकासाच्या दृष्टीने अतिशय खऱ्या अर्थाने आमूलाग्र बदल या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सन्माननीय डॉक्टर पोतदार साहेब करू शकतात। ह्यासाठी अविरोध अशी निवडणूक व्हावी आम्हाला अपेक्षा आहे की काँग्रेस किंवा बाकीचे पक्ष या संदर्भामध्ये विचार करतील आणि चांगला सुशिक्षित खऱ्या अर्थाने तळागाळात काम करणारा उमेदवार डॉक्टर पोतदारांच्या माध्यमातून जर आपल्याला मिळतो आहे तर सर्वांनी एकमताने त्यांना समर्थन केलंच पाहिजे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।